सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. दत्त महाराजांचे नामस्मरण आणि दत्त महाराजांची उपासना केल्यामुळे मनुष्याला कमी अधिक प्रमाणात सात्विक शक्ती मिळत असते आणि त्याच्या आधारे तो मनुष्य वाईट शक्तींशी सुद्धा लढू शकतो. दत्त महाराजांच्या नामस्मरणामुळे मनुष्याला शिवाची शक्ती देखील मिळते. दररोज आपण किमान 15 ते 20 मिनिट एकाग्रचित्त करून दत्त महाराजांचे नामस्मरण केल्यास सर्व वाईट शक्तींचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे दत्त महाराजांचे नामस्मरण केल्यास आपल्या पूर्वजांना गती मिळते आणि घरातील वातावरण हे आनंदी राहण्यास मदत होते. दत्त महाराजांच्या नामस्मरणाचे जर आपण फायदे पाहिलेत तर दत्त महाराज म्हणजे पूर्वजांना गती देणारी देवता आणि दत्त महाराजांचे नामस्मरण केल्यामुळे आपल्या देहाभोवती ज्या लहरी उत्पन्न होतात आणि आपल्या लिंग देहाभोवती असलेल्या वासनात्मक लहरींचे कार्य आणि त्याची तीव्रता अल्प करण्याचे काम हे दत्त महाराजांचे नामस्मरण करत असते. आपल्या देहाभोवती एक संरक्षक कवच दत्त महाराजांच्या नामस्मरणामुळे निर्माण होते आणि वाईट शक्तींच्या आक्रमणापासून ते कवच आपले रक्षण करते. दत्त महाराजांचे नामस्मरण केल्यामुळे वायुमंडळातही चैतन्य निर्मिती होते. पूर्वजांच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी देखील दत्तोपासना केली जाते. दत्त म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा संगम, यांच्या रूपाचे प्रत्यक्ष एकत्रीकरण असल्यामुळे विवाह न होणे किंवा पतीपत्नीचे न जुळणे, पतीपत्नीचे जुळल्यावर गर्भधारणा न होणे, अपत्य, बालपणात मृत्युमुखी पडणे असे विविध त्रास असतील किंवा काही पूर्वजांचे त्रास असतील, दारिद्र्य आणि शारीरिक आजार असेल तर हे सर्व त्रास आपण दत्तोपासना करून दूर करू शकतो. हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो की पूर्वीप्रमाणे लोक श्राद्ध पक्ष करत नाहीत किंवा कुठलीही साधना करत नाहीत. त्यामुळे बहुतेकांना पूर्वजांमुळे त्रास संभवतो. तेव्हा आपण दत्तोपासना करून हे सर्व त्रास दूर करून, संबंध बाधा असेल तर त्यासाठी सुद्धा आपण दत्त महाराजांची उपासना करून, संबंध बाधा असेल तर साधकाला साधना करताना अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात. दत्त महाराजांची आपण नित्य उपासना केली, नामस्मरण केले तर अशा सर्व बाधा या दत्त महाराज आपल्या आयुष्यातून आपोआप कमी करतात. दत्त महाराज नेहमी म्हणतात की जो मला अनन्य भावाने शरण येईल त्याचे मी नेहमीच सहाय्य करेल. दत्त महाराजांना शरण येणारी, दत्त महाराजांचे नामस्मरण करणारी मंडळी कायम आहेत, होती, भविष्यातही असतीलच. पण जर एखाद्या अभक्ताने सुद्धा द्वेषाने किंवा भीतीने जरी दत्त महाराजांची उपासना केली तर त्याला देखील दत्त महाराज सहाय्य करतात. गुरुचरित्रामध्ये आपण जो 10वा अध्याय बघतो त्या अध्यायामध्ये वल्लभेशाला 3 चोर मारायला येतात आणि त्यावेळेला श्रीपाद वल्लभ स्वतः तिथे प्रगट होऊन 2 चोरांना ठार करतात. तेव्हा 3रा चोर तो महाराजांना शरण येऊन विनवतो, तेव्हा त्याने केलेल्या विनवणीनुसार श्रीपाद वल्लभ त्या चोराला अभय देतात. अशा प्रकारे दत्त महाराज भक्तास सुद्धा सहाय्य करतात. दत्त उपासना करताना दत्त भक्तीची दुर्लभता सांगताना असे सांगावे वाटते की दत्त उपासना, दत्त भक्ती म्हणजे हे एक मोठे कोडे आहे. आपल्याला दत्त महाराज समोर असताना देखील त्यांची भक्ती करण्याची इच्छा न होणे, माहीत असून देखील आपण त्यांच्या दर्शनाला न जाणे, या सर्व दत्त महाराजांच्या लीलाच आहेत. तेव्हा मनुष्याने दत्त महाराजांचे नामस्मरण करून आपल्या आयुष्याचे सार्थक करावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.